पंकजा मुंडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. बजेट जे आहे ते सादर झालेलं आहे. काय सांगाल एकंदरीत या बजेटवरती तुमची पहिली प्रतिक्रिया? स्वागतार्ह बजेट आहे. खूप चांगलं बजेट आहे. 4 वेगवेगळ्या स्तंभांचं वर्णन त्यांनी केलं आणि सगळ्यांना स्पर्श केलं. उपस्तंभ म्हणजे ग्रामीण भाग असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असतील, रिन्युएबल एनर्जी असेल, सोलारचा वापर असेल, उद्योजकांसाठी पॉलिसी असेल, ईव्ही व्हेकल्स असतील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, मजुरांच्यासाठी सुद्धा त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये समावेश केला. म्हणजे आज मला एका क्षणात या सगळ्या गोष्टी नाही सापडत आहेत, पण मी खूप आनंदात आहे. लाडकी बहीण कायम राहिलेली आहे. लखपती दिदीचं टार्गेट ठेवलेलं आहे. अत्यंत सुंदर बजेट दिलेलं आहे आणि आमच्या खात्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजक योजना पण त्यांनी आज जाहीर केलेली आहे. साधारणतः पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी 1000 संख्या आहे त्या ठिकाणी पूर्णपणे काँक्रीटचे रस्ते हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. खूप छान निर्णय आहे ग्रामीण भागासाठी, कारण ग्रामीण भागाला म्हणजे एकदम सुलभ त्यांचं जीवन करणारा निर्णय. सिमेंट रस्ते जिथे 1000ची लोकसंख्या तिथपर्यंत करणार हे त्यांनी जाहीर करून खूप चांगलं. डोंगर भागामधले जे रस्ते आहेत ते, नदी किनारचे जे रस्ते, त्यांचे प्रश्न सुटून जातील, जीवन सुकर होईल. शेतमालासाठी सुद्धा हे चांगलं होईल की पांढरण रस्त्यांमध्ये यंत्रसामुग्रीचा उपयोग होईल. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय. आणि म्हणजे प्रत्येक शहर, ग्रामीण, म्हणजे मध्यम शहर जे टाउन आहे त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्टीला या बजेटमध्ये स्पर्श झाला. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय आहे तो म्हणजे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जी आहे ती करण्यात आली आहे. स्वागतार्ह आहे. जे 2 लाखांची कर्ज, म्हणजे आज शेतकरी इतका आनंदी होईल. एक तर त्यांना सिमेंट रस्ते गावोगावी होणार आहेत, पांढरण रस्ते होणार आहेत, रिन्युएबल एनर्जी होणार आहे आणि 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. आणि जे भरलंय रेग्युलर कर्ज त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर त्यांनी योजना त्याच्यामध्ये. ई वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते येणार आहे. तेव्हा तुमच्याकडे पर्यावरण खातं हो, ई वाहतूक आहेच आहे. मी सुद्धा इलेक्ट्रिकल व्हेकल वापरते शहरामध्ये, पण इलेक्ट्रिकल व्हेकल जास्तीत जास्त वापरल्याने आताच्या पूर्ण जागतिक प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर ई व्हेकल्सला फोकस जास्त करण्याची गरज आहे. अजय सर, पाटील, मुंबई.